काश्मीरात हत्याकांड झाल्यावर मोदी बिहारला गेले। परवा देशाचे पंतप्रधान मुंबईत आले। 9 तास पंतप्रधान मोदी सेलिब्रिटींसोबत बसले असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। मोदी हास्य विनोद करत होते। पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नव्हती। सरकारकडे पाहून युद्धाला सामोरं जाऊ असं वाटत नाही। विरोधकांना चुन-चुनकर मारताना असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तसंच देशाच्या दुश्मनांना चुन-चुनकर मारा असंही राऊत म्हणाले। या सर्व परिस्थितीला अमित शहाच जबाबदार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मोदींनी सर्वप्रथम शहांचा राजीनामा घ्यावा। हे सरकार संवेदनशील उरलेलं नाही। अमित शहांना अजूनही पदावर का ठेवल्याचा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। इतकं मोठं हत्याकांड झालं, पाकिस्तानला धडा शिकवू वगैरे बोलले। परवा मुंबईत आले, 9 तास नटनट्यांबरोबर राहिले। बॉलिवूड फिल्म स्टार्स, फिल्म ऍक्ट्रेस, 9 तास देशाचे प्रधानमंत्री, युद्धाची देशात चर्चा चालू आहे। पवन कल्याण यांच्याबरोबर हास्य विनोद करतायत। मी त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता, त्यांचा चेहरा पाहता, त्यांचं एकंदरीत वर्तणूक पाहता, वर्तन पाहता, त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय, आपल्याला युद्ध करायचं आहे, पाकिस्तानला धडा शिकवायचा वगैरे काय दिसत नाही। खुशमिजाज अवस्थेमध्ये आहेत। आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा। सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला की युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही। काल देशाचे गृहमंत्री अमित शहा काय म्हटले, चुन चुन कर मारेंगे। अडवलंय कोणी? चुन चुन कर मारो ना। ज्या पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुन चुन कर मारता आणि खतम करता, तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण चुन चुन कर मारू शकता, आपल्या दुश्मनांना। खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शहा आहेत, गृहमंत्री। जे हत्याकांड घडलंय, काश्मीर मधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या 10 वर्षातल्या फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत। तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हे रहस्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।